नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिग्मा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये. आपला हा 8वी NMS परीक्षा सॅट जो पेपर आहे त्यातला आपण नागरिकशास्त्र घटक घेतला होता. नागरिकशास्त्र घटकाचं हे आपलं दुसरं लेक्चर आहे. पहिलं लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्हाला याच चॅनलवरती आपल्या पहिलं लेक्चर बघायला मिळेल. सिक्वेन्सनं लेक्चर्स बघत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित गोष्टी कळत असतील, कारण का हा जो सेकंड टॉपिक आता आपला असेल नागरिकशास्त्राचा तो पहिल्या टॉपिकवरती डिपेंड आहे. ठीक आहे, सो लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. पहिल्या जो आपला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं की जे संसदीय व्यवस्था आहे ती संसदीय व्यवस्था नेमकी कशी असते, ती भारतामध्ये आपण का स्वीकारली, त्याचे नेमके फायदे काय असतात, अशा बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. मी पुन्हा रिक्वेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही जर पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो पहिला व्हिडिओ बघून घ्या आणि मगच ह्या सेकंड व्हिडिओला काय करा की स्टार्ट करा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नक्कीच, आणि तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा. आता अगेन आपण काय केलं की हा आयाचा कंटेंट आपण स्टेट बोर्ड मधला घेतलेला, आपल्या पुस्तकातला घेतलेला आहे आणि त्यातले जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी इथं काय की हायलाईट केले आहेत. सो टॉपिकचं नाव आहे ते म्हणजे भारतीय संसद. ठीक आहे ना, एकच मिनिट. भारतीय संसद असं टॉपिकचं नाव आहे. आणि आपण लास्ट टाइम काय केलं होतं की संसदीय व्यवस्था जे ती अगदी डिटेलमध्ये आपण त्याची चर्चा केली होती. आता आपण काय करतोय की भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये की आपली संसदीय व्यवस्था नेमकी कशी काम करते हे थोडंसं आपण डिटेलमध्ये बोलणार आहे. पहिला जो इथं पॅराग्राफ आपण अंडरलाईन केला तो काय बघा की भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. आता मी काय काय करतोय की जे शब्द महत्वाचे आहेत ज्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स पडू शकतात त्यांना मी अंडरलाईन करतोय. पुढं राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. हे देखील आपण लास्ट टॉपिकमध्ये डिस्कस केलं होतं की केंद्र सरकार, लक्षात ठेवा हे थोडंसं स्ट्रक्चर माहिती असं आपल्याला की आपल्या देशामध्ये जी संसदीय व्यवस्था किंवा शासन व्यवस्था आहे ती साधारणतः 3 टप्प्यात काम करते. मी परत रिपीट करतो, आपल्या देशाची जी शासन व्यवस्था आहे ती शासन व्यवस्था 3 टप्प्यात काम करते. सगळ्यात जो वरचा थर आहे, ठीक आहे एकच मिनिट, सगळ्यात जो वरचा थर आहे त्याला आपण केंद्र सरकार म्हणतोय. ठीक आहे, केंद्र सरकार हे एकच असेल जे की आपण बघतो की दिल्लीमध्ये काम करतं. ठीक आहे, त्या केंद्र सरकारच्या खाली काय असेल की राज्य सरकार असेल. ठीक आहे, स्वतः आपल्या देशामध्ये जितकी काही राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांच्या मध्ये, जसं की महाराष्ट्र एक राज्य आहे तर महाराष्ट्राचं स्वतःचं काही की स्वतःचं राज्य सरकार आहे. आणि मग राज्याच्या अंतर्गत बघतो तुमचे काय असतील की स्थानिक स्वराज्य संस्था, त्याला आपण म्हणतो की ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषद, हे जे सगळं बघतोय आपण हे सगळं काय की स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग आहे. सो 3 टप्प्यात आपली शासन व्यवस्था काम करते. त्यातला आपण सध्या बघतोय जे केंद्र सरकार त्याचा आपण चर्चा करतोय. राज्य सरकारांच्या विषयी पण आपण चर्चा करणारच आहोत. ठीक आहे ना, तर इथं आपण म्हटले बघा जे केंद्रीय शासन आहे, ठीक आहे, जे केंद्रामध्ये काम करते त्याला आपण काय म्हणतो, त्याला त्याच्या कायदेमंडळ काय म्हणतो आपण की संसद. आता कायदेमंडळ म्हणजे काय हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं, जिथं कायद्यांची निर्मिती केली जाते त्याला काय म्हणतो आपण कायदेमंडळ. आणि आता आपण हे पण बघितलं होतं की भारताचे जे कायदेमंडळ आहे त्याला आपण काय म्हणतो संसद म्हणतो आपण त्याला, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो की पार्लमेंट. ठीक आहे, आणि या संसदेमध्ये कोणाचा समावेश होतो हे फार महत्वाचं आहे. इथं आपण बघतोय की ते परत रिपीट केलं मागच्या टॉपिकचं स्टेटमेंट, ते म्हणजे संसदेत राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. बघा 3 गोष्टी आहेत, मी परत रिपीट करतो, संसदेमध्ये या 3 गोष्टींचा समावेश होतो. कोण कोण आहेत, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा, लक्षात ठेवा. ठीक आहे ना, आणि इथे एक अजूनही वाक्य बघा, राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे कळते ना अविभाज्य म्हणजे कळते ना वेगळे करता येणार नाहीत असे घटक आहेत. पण लक्षात ठेवा सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयात भाग घेत नाहीत, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे जरी संसदेचे 3 घटक असले, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती हे संसदेचा काय आहेत की अविभाज्य घटक आहेत, म्हणजे त्यांना वेगळं करता येणार नाही. पण तरी देखील संसदेची जी 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, या दोन्ही सभागृहाची जे काही चर्चा चालत, आपण लास्ट टाइम बोलत होतो की कायदे बनण्याची प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये चर्चा फार जास्त होत असते. तर या चर्चेमध्ये किंवा विचार विनिमयामध्ये स्वतः राष्ट्रपती कधी काय करत नाहीत की भाग घेत नाहीत. हे पॉईंट फक्त काय करा की लक्षात ठेवा. इथे एक बॉक्स दिलाय, तो बॉक्स महत्वाचा आहे. इथे काय दिलंय बघा, घटक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेतील जागा मिळतात. आता याचं स्ट्रक्चर समजून घ्या. समजा आपण काय करतोय बघा, लास्ट टाइम मी बोललो होतो आपण की जी आपली लोकसभा आहे, ठीक आहे, त्या लोकसभेमध्ये टोटल
552 जागा आहेत. हे आपण संविधानाने फिक्स केलं तुमची जागा, ठीक आहे ना. आता या 552 जागा कुठून येतात, तर आपण बघतोय की या 552 जागांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते राज्यांच्या मध्ये होतं, ठीक आहे ना. आपल्याला जे काय आता तुम्ही मला कमेंट बघून सांगायचंय की सध्या आपल्या देशामध्ये किती घटक राज्य आहेत आणि किती केंद्र शासित प्रदेश आहेत. तुम्ही कमेंट करत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही गोष्टी तुम्हाला कमेंट करायला सांगितल्या होत्या, त्या केलेल्या नाहीत. आता या व्हिडिओच्या पण काही गोष्टी कमेंट करायला सांगतो, त्या खाली जरूर काही कमेंट करायच्यात की आपल्या देशामध्ये सध्या किती राज्य आहेत आणि किती केंद्र शासित प्रदेश आहेत, ठीक आहे. आणि मग प्रत्येक राज्याला काय करतो आपण, लोकसंख्येच्या प्रमाणात, म्हणजे त्यांची लोकसंख्या जास्त त्यांना जास्त जागा, ज्यांची लोकसंख्या कमी त्यांना काय की कमी जागा, अशा प्रकारे काय करतो आपण की जागांची वाटणी करतो. लक्षात ठेवा कशाची, या 552 जागा ज्या आपण बहुतेक लोकसभेत तुमच्या भरतो त्याची. त्याचं आपण जर बघितलं तर इथं महाराष्ट्राच्या वाट्याला म्हणजे आपल्या राज्याच्या वाट्याला किती जागा आहे तो, तर आपल्या राज्याच्या जागा वाट्याला एक मिनिट हा, तर टोटल 48 जागा आहेत. किती जागा आहेत, 48. आणि मग आपल्याला काय करायचंय, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यांच्या वाट्याला किती जागा आहेत त्या शोधायच्या. हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय की जशा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत तशा गुजरातमध्ये किती आहेत, मध्य प्रदेशमध्ये किती आहेत, उत्तर प्रदेशमध्ये किती आहेत आणि गोव्यामध्ये किती आहेत. यासाठी काय सांगितलं आपल्याला, इंटरनेटचा वापर करा म्हणून सांगितलंय. सो इंटरनेटवरती जायचं आहे आणि या सगळ्या ज्या जागा आहेत त्या शोधून कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुन्हा आपण इकडे मुद्द्यावरती येऊ की संसदेच्या 2 सभागृहांना लोकसभा आणि राज्यसभा असं म्हटलं जातं. सो लक्षात घ्या, संसद मी लास्ट टाइम स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं. संसद म्हटलं की त्याची 2 काही की मुख्य सभागृह आहेत. हा, राष्ट्रपती त्याचा भाग आहेत, पण राष्ट्रपती काही सभागृह नाही. लक्षात ठेवा, पहिलं सभागृह कोणतं आहे तर लोकसभा, ठीक आहे. आणि दुसरं सभागृह कोणतं आहे तर राज्यसभा. लक्षात ठेवा, त्यातलं पहिल्यांदा आपण काय करतो की लोकसभेची माहिती घेतो. इथे 2-3 शब्द आहेत ते फार महत्वाचे आहेत, आपल्याला ते माहिती असणं गरजेचं. पहिलं की भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे काय की लोकसभा. दोन्ही शब्द महत्वाचे. कुठला कनिष्ठ आणि प्रथम सभागृह. या टाईपचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पडू शकतात. लक्षात ठेवा, ठीक आहे ना, की भारताचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं असतं किंवा भारताचं प्रथम सभागृह खालीलपैकी कोणतं असं. लक्षात ठेवा, हे पण महत्वाचं आहे. अजून एक खाली आपण अनलाइज केले की लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे काय की सभागृह आहे. हा पण पॉईंट महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. कारण आता पुढे गेलं आपण की महाराष्ट्राच्या वाट्याला 48 जागा आहेत, तर आपण काय केले, हा जो आपला महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राचं 48 काय केले की मतदारसंघामध्ये विभाजन केले आणि प्रत्येक मतदारसंघात काय करतो आपण की एक उमेदवार इथं निवडून आणतो. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि मग ही निवडणूक जी होते त्याला आपण लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक म्हणतो. आणि या निवडणुकीमध्ये 18 वर्ष पूर्ण केलेला प्रत्येक भारतीय नागरिक काय करतो की मतदान करतो. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. म्हणून त्याला काय म्हटलं आपण की इथले जे सदस्य आहेत ते जनतेकडनं थेटपणे काय की निवडून येतात. लक्षात ठेवा, हा पॉईंट देखील काय की महत्वाचा आहे. पुढं लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. म्हणजे आपण बोलत तेच तुमचं आता की एक राज्य घेतलं आपण महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्र काय करतो आपण की भौगोलिक 48 मतदारसंघ पाडतोय आणि प्रत्येक मतदारसंघात काय करतो आपण की एक उमेदवार इथं निवडून आणतो. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढं लोकसभेची मुदत 5 वर्षांची असते. हा पण पॉईंट आपण डिस्कस केला होता की दर 5 वर्षांना काय होते की लोकसभेची निवडणूक होते. त्याला आपण काय म्हणतो, सार्वत्रिक निवडणुका म्हणतो. लक्षात ठेवा, काय म्हणतो आपण त्याला, सार्वत्रिक निवडणुका. हे पण पॉईंट काय की महत्वाचं आहे. आणि दुसरा एक शब्द आहे बघा, मध्यावधी निवडणुका. मध्यावधी कधी, जर समजा 5 वर्षाचा वेळ पूर्ण होण्याच्या आधीच लोकसभा विसर्जित झाली. लक्षात ठेवा, लोकसभा सभागृह आहे ना, ते काय करतो आपण 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी विसर्जित देखील होऊ शकतं. त्याचे काही स्पेसिफिक कारण आहे, त्यात आपल्याला जायची आवश्यकता नाहीये, पण माहिती असं काही स्पेसिफिक कारणावरून लोकसभाचे ते आपण काय करू शकतो की विसर्जित करू शकतो. आणि जर ती विसर्जित झाली 5, समजा की आज निवडणुका झाल्या, समजा सार्वत्रिक निवडणुका 2024 मध्ये झाल्या, ठीक आहे, तर इथून पुढे 5 वर्ष म्हणजे जवळपास 2000 काय की 29 लक्षात घ्या, किती येईल 2029, म्हणजे 24 ते 29 असा काही तुमचा या लोकसभेचा कार्यकाळ असणार आहे. पण समजा कुठल्याही कारणानं 2026 मध्ये काय की ही लोकसभा विसर्जित झाली, म्हणजे काय की संपली, तर तेव्हा ज्या निवडणुका होती त्याला काय म्हणतो आपण, मध्यावधी निवडणुका म्हणतो आपण. लक्षात ठेवा. सो दोन्ही शब्द महत्वाचे आहेत, सार्वत्रिक निवडणुका म्हणजे काय आणि मध्यावधी निवडणुका म्हणजे काय. चला पुढे जाऊया आपण. इथं आता लोकसभेची आपल्याला काही एक्स्ट्रा माहिती बघा, ती पण माहिती असणं गरजेचं आहे. पहिलं ते म्हणजे आपण बोललो लास्ट टाइम की, एकच मिनिट, हा, लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त किती आहे हो, 552. हे पॉईंट आपण मागच्या वेळी पण बोललो होतो, आता पण रिपीट केलं आपण. ही संख्या लक्षात ठेवा की लोकसभेची जास्त सदस्य संख्या किती असू शकते तर 552. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि
देशातल्या सगळ्या समाज घटकांना इथं प्रतिनिधित्व मिळावं. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये काय की वेगळ्या वेगळ्या जातीचे धर्माचे काही लोक राहतात. या सगळ्यांना काय मिळावं की समान प्रतिनिधित्व मिळावं म्हणून बघतो आपण अनुसूचित जाती त्यानंतर अनुसूचित जमाती हे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. कुठले कुठले? अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती लक्षात ठेवा. यांना आरक्षण देण्यात आलंय. आरक्षण म्हणजे कळते ना, टोटल ज्या 552 सीट्स आहेत त्या 552 सीट पैकी काही सीट ह्या काय असतील अनुसूचित जातीसाठी रिझर्व्ह असतील म्हणजे आरक्षित असतील आणि काही सीट या अनुसूचित जमातीसाठी रिझर्व्ह असतील. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ त्या पर्टिक्युलर मतदारसंघामध्ये का त्या जागांच्या वरती फक्त अनुसूचित जातीचाच उमेदवार इलेक्शनला उभा राहू शकतो. समजते काय बोलतो मी ते? समजा एखादा एक्स नावाचा मतदारसंघ आहे, ठीक आहे. सो एक्स मतदारसंघ जर समजा की अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्टसाठी जर काही रिझर्व्ह असेल तर याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ त्या मतदारसंघामध्ये उभा राहणारा जो उमेदवार आहे तो उमेदवार काय असला पाहिजे की शेड्यूल कास्ट या जातीचा असला पाहिजे. हा, मतदान सगळ्या जाती लोक करतील, फक्त उमेदवार जो आहे तो काय असला पाहिजे की शेड्यूल कास्टचा असला पाहिजे. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढं अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवरती करू शकतात. आता खरं तर काय झाले की ही जी तरतूद आहे ती रिसेंटली रद्द केली तुमच्या संस्थेनं, ठीक आहे ना. की आता असं प्रतिनिधी मिळत नाही, पण तरी पण माहिती असो की पूर्वी दिलं जायचं. आता अँग्लो इंडियन म्हणजे कोण? लक्षात ठेवा, अँग्लो इंडियन म्हणजे कोण? तर ज्या व्यक्तींचे ज्याला म्हणू आपण की आजोबा पणजोबा वडील हे काय असतील की युरोपियन असतील. लक्षात ठेवा, ज्या काही की व्यक्तींचे आजोबा पणजोबा किंवा त्याच्या मागचं कोणी तुमच्या जर काय असेल की युरोपियन असतील आणि आई जर भारतीय असेल अशा लोकांची जी आपत्ती आहेत म्हणजे मुलं आहेत त्यांना म्हणतो आपण अँग्लो इंडियन. आणि मग या अँग्लो इंडियन समाजाला प्रतिनिधी मिळावं काय की त्यांच्या 2 प्रतिनिधींना आपण काय करायचो की लोकसभेवरती चान्स द्यायचो, राष्ट्रपती त्यांची नेमणूक करायची. पण सध्या ही तरतूद कॅन्सल आहे, फक्त माहिती लक्षात ठेवा तुमची, ठीक आहे ना. दुसरं सभागृह आहे ते म्हणजे राज्यसभा. हे पण फार महत्वाचं सभागृह आहे. त्याला काय म्हणतो बघा आपण? भारतीय संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह. लक्षात ठेवा. आता मगाशी बोललो आपण की लोकसभा जी आहे ती लोकसभा काय होती आपली? तर कनिष्ठ आणि कसलं होतं? प्रथम सभागृह होतं. आणि आता बघतो आपण की राज्यसभा जी आहे तिला काय म्हणतो आपण? हे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. दोन्ही शब्द काय लक्षात ठेवा. आणि हा पण पॉईंट महत्वाचा आहे की भारताच्या संसदेची राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे. हे पण महत्वाचं आहे. मगाशी काय बघितलं आपण की जी लोकसभा आहे त्या लोकसभेचे प्रतिनिधी कसे येतात? तर प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे येतात. म्हणजेच काय बोलू आपण मगाशी तिथं की 18 वर्ष पूर्ण केलेला प्रत्येक भारतीय नागरिक इथं काय करतोय की मतदान करतोय. कशाला? लोकसभेसाठी. पण राज्यसभेसाठी मात्र काय बघतोय आपण की असं सगळ्यांना मतदान करण्याची परवानगी नाही. म्हणजे काय म्हणतो आपण? ही निवडणूक जी आहे ती कोणत्या प्रकारची आहे? अप्रत्यक्ष प्रकारची आहे, जिथं 18 वर्ष पूर्ण केलेला भारतीय नागरिक आहे की मतदान करू शकत नाही. हे तर काही वेगळे क्रायटेरिया आहेत, त्याची तर माहिती दिलेली नाहीये आणि गरज पण नाही जास्त मी कॉम्प्लिकेटेड तिथं करत नाही. आणि मग राज्यसभा भारतीय संघराज्यातील 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशांचे काय करते की प्रतिनिधित्व करते. आता थोडंसं मला काय करायचं की तुम्ही कमी सांगायचंय हे बरोबर आहे का की भारतामध्ये 28च घटक राज्य आहेत का आणि भारतामध्ये 9 केंद्रशासित प्रदेश आहेत का? हे दोन्ही नंबर्स बरोबर आहेत का? याचा इंटरनेटचा वापर करून काय की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढं राज्यसभेची एकूण सदस्य संख्या ही 250 आहे. मगाशी आपण बघितली आता की लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 552 आहे. तशी राज्यसभेची एकूण किती आहे? 250. लक्षात ठेवा. त्यापैकी 238 सदस्य हे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून निवडून येतात. बाकीचे जे 12 सदस्य आहेत त्यांची बघा राष्ट्रपती नेमणूक करतात. फार महत्वाची माहिती आहे, कळले का? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 250 आहे. 250 पैकी 238 सदस्य कुठने येत आहेत? तर घटक राज्य आणि जे केंद्र शासित प्रदेश आहेत यांच्यातून निवडून येत आहेत, ठीक आहे ना. पण 12 मेंबर जे आहेत त्यांची काय होते? त्यांची नेमणूक होते कोणाकडनं? राष्ट्रपतींच्याकडनं, ठीक आहे ना. कोण आहेत ही 12 लोक? तर हे पण पॉइंट महत्त्वाचं का? साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य. परत मी सांगतोय कोण कोण आहेत ते? साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य. या क्षेत्रातले ज्यांना अनुभव आहे अशा लोकांचे काय होते की राष्ट्रपतींच्याकडनं ज्याला म्हणू आपण की नेमणूक जी आहे ती राज्यसभेवर केली. लक्षात ठेवा. पुढे एक पॉईंट आहे बघा, राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. हे पण पॉईंट महत्वाचं आहे. निवडणुकीची पद्धत कोणती आहे लक्षात घ्या. राज्यसभेवरती बघतो की जे मेंबर्स निवडून जातात त्यांना आपण अप्रत्यक्षरित्या निवडतो, पण निवडीची पद्धत कोणती आहे? तर प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढं
राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, हा पण पॉईंट महत्वाचा आहे. लोकसभा विसर्जित होते का? तर होते. मागाशी पाहिलं आपण दर 5 वर्षांनी किंवा काही इमर्जन्सी आली तर 5 वर्षाच्या आधी देखील काय होऊ शकते की लोकसभा जी आहे ती विसर्जित होऊ शकते. मात्र राज्यसभा जी आहे ती कधीही विसर्जित होत नाही. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ते एक कायमस्वरूपी सभागृह प्रकारचं काय की सभागृह आहे. लक्षात ठेवा, म्हणजे ते कायम चालू आहे. जेव्हापासून स्थापना झाली राज्यसभेची 1952 ला, तेव्हापासून राज्यसभा जी आहे ती कंटिन्युअस काय की चालूच आहे. पुढे काय होते बघा, मग नवीन मेंबर इथे कशी तुमची निवड जातात बघा. दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात. नीट समजून घ्या. बघा, आता लोकसभा जी होती त्या लोकसभेचा कार्यकाळ किती होता, तर 5 वर्षांचा होता. याचा अर्थ जे लोकसभेचे सदस्य आहेत त्या सदस्यांचा कार्यकाळ पण किती असणार आहे हो, तर 5 वर्ष असणार. लक्षात ठेवा, कळते का? तसं राज्यसभा जी आहे ती विसर्जित होत नाही, तिचा काय कार्यकाळ फिक्स नाही. पण राज्यसभेचे जे सदस्य असतील त्या सदस्यांचा कार्यकाळ किती असेल, तर तो 6 वर्षांचा असेल. नीट लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि मग प्रत्येक 6 वर्षानंतर काय होतं, ज्या सदस्यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालाय असे किती 1/3, कळते का, 1/3 सदस्य काय होतात की निवृत्त होतात. हा पॉईंट देखील काय की महत्वाचा आहे. पुढे बघतोय आपण, राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. आणि तिचे वय जे आहे ते 30 वर्ष पूर्ण असले पाहिजे. इथं लक्षात ठेवा, दिलेलं नाही पण माहिती असावं की जी लोकसभा आहे ती लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पण बघतोय की तो काय असला पाहिजे की भारतीय नागरिक असला पाहिजे, पहिली गोष्ट. आणि त्यानं वयाची 25 वर्ष पूर्ण केली पाहिजे. लक्षात ठेवा, बघा लोकसभेसाठी काय की 25 वर्ष, राज्यसभेला तुमची किती बघतोय की 30 वर्ष. दोन्ही पॉईंट काय करायचं लक्षात ठेवा. इथं आता हा पॉईंट आपण परवा बोललो होतो की लोकसभा व राज्यसभा याचे जे सदस्य असतात त्या सदस्यांना खासदार म्हणतात. हे पण बोललो होतो आपण, मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा खासदार. जे काय करतात की आपल्या मतदारसंघाचे प्रश्न जे आहेत किंवा विकास कामाचे प्रश्न असतील ते संसदेमध्ये मांडण्याचं काम करते. लक्षात ठेवा. आता पुढचा पॉईंट आहे तो पण महत्वाचा आहे, तो म्हणजे की संसदेची कार्य. ही संसद नेमकं काय काम करते. 2 जी सभागृह तुमची लोकसभा आणि राज्यसभा, या सभागृहांचं आपण माहिती घेतली. आता त्यांचं काही काम होईल. पहिलं काम आहे ते म्हणजे आपण बोललो होतो वारंवार, कायद्यांची निर्मिती करणं. लक्षात घ्या, आपला देश जो आहे तो देश कायद्यावरती चालतो, ठीक आहे ना. सो लोकांचं हित साध्य करण्यासाठी, लोकांचं कल्याण करण्यासाठी बघतो आपण की नवीन कायद्यांची निर्मिती करावी लागते. किंवा जे कायदे कालबाह्य आहेत, कालबाह्य म्हणजे कळते ना की जे कायदे आता पूर्वी केले होते फार वर्षापूर्वी पण आता त्यांचा उपयोग नाही, अशा कालबाह्य झालेले कायदे असतील त्यांना रद्द करायचं किंवा कायद्यामध्ये योग्य ते काय करायचे की बदल करायचे, ठीक आहे ना. अशी जी महत्वाची काम आहेत ती प्रामुख्याने तुमची कोण करते की संसद करते. दुसरं आहे मंत्रिमंडळावरती नियंत्रण. आपण हे पण बोललो होतो लास्ट टाइम की कायदे मंडळ जे आहे त्या कायदे मंडळातून तुमच्या काय तयार होतं की मंत्रिमंडळ तयार होतं, ठीक आहे ना. आणि मग या मंत्रिमंडळावरती म्हणजेच प्रधानमंत्री आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे याच्यावरती संपूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचं काम तुमचं कोण करतंय की कायदे मंडळ म्हणजे तुमची संसद करते. तिसरं काम जे देखील फार महत्वाचं काम आहे ते म्हणजे की संविधान दुरुस्ती. फार महत्वाचं काम आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. की भारताच्या संविधानात काही बदल करायचे असल्यास संसद त्या संदर्भात निर्णय घेते. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. फार महत्वाचं काम आहे. संविधान आपण बघतोय की फार एक महत्वाचं डॉक्युमेंट आहे. आणि जर आता हे तयार झालं होतं 50, 60, 70 वर्षापूर्वी, ठीक आहे ना. आणि आता बघतो की काही तरतुदी संविधानातल्या अशा आहेत की ज्यांना बदलणं अपेक्षित आहे आणि त्यांच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा कोणाला दिलाय, हा पार्लमेंटला म्हणजे संसदेला तुमचा. आणि मग खाली काय दिलं बघा आपल्याला की संविधानात दुरुस्तीच्या पुढे काय की तुमच्या 3 पद्धती दिल्यात. पहिली पद्धत कोणती बघा की भारताच्या संविधानातील काही तरतुदी या संसदेच्या साध्या बहुमताने काय की बदलता येतात. लक्षात, काही तरतुदी तुमच्या ज्या की फार महत्वाच्या नाही आहेत अशा फार महत्वाच्या नसणाऱ्या तरतुदी आपण काय करतो साध्या बहुमताने बदलतो. साधं बहुमत समजून घ्या की समजा एक सभागृह आहे, ठीक आहे. आपण राज्यसभेचं एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे. सर राज्यसभेची टोटल स्ट्रेंथ किती आहे, 250 आहे. लक्षात ठेवा, आपण मगाशी बोललो आपण, ठीक आहे ना. पण समजा एखाद्या दिवशी एखादं काय की एक बदल करायचा तुमच्या संविधानामध्ये आणि त्या दिवशी सभागृहामध्ये समजू आपण की 100 सदस्य काय की उपस्थित आहे, ठीक आहे ना. सो साधं बहुमत म्हणजे काय असतं की उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या निम्म्यापेक्षा 1ने जास्त, ठीक आहे ना. सो उपस्थित किती आहेत, उपस्थित आहेत 100, त्यांच्या निम्म्यापेक्षा 1 जास्त म्हणजे किती होईल तर 51 होईल. कारण 100चे निम्मे किती 50 आणि 50 प्लस 1 तुमच्या निम्म्यापेक्षा 1 जास्त, 51 तुमचे होईल. सो 51 लोकांनी जर काय केलं की विधेयकाच्या बाजूने मतदान केलं तर काय असेल तुमचं ते साधं बहुमताचं. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. दुसरी तरतूद आहे ती म्हणजे काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची म्हणजे 2/3 ची गरज असते. कळते ना, 2/3 म्हणजे कळते ना, उपस्थित राहून मतदान करण्याच्या 2/3. समजा की त्या दिवशी काय सभागृहामध्ये 150 मेंबर्स आहेत तुमचे, तर 150चं 2/3 कसं आपण इथे मी इकडे घेतो बघा, 150चं 2/3 किती होईल बघा. आता समजा इकडे एक्झाम्पल, हा
हा 150 सदस्य आहेत. 150चं साधं बहुमत जर म्हटलं आपण किती होईल हो? तर निम्म्यापेक्षा एक जास्त, म्हणजे आपण त्याला 2 ने भागणार, म्हणजे बे 7 14 राहिलं एक, बे 5 10, निम्म होते 75. म्हणजे जर ते विधेयक साध्या बहुमताने मंजूर झालं असेल तर 75 प्लस 1 म्हणजे किती होईल हो? 76 होईल, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पण ते जर विशेष बहुमत असेल, काय आहे तुमचं, तर 150 सदस्य उपस्थित आहेत, त्याचं 2/3 करायचं आहे. 2/3 म्हणजे 2/3 भाग आहे तुमचं, 3 5 15. ठीक आहे ना. आणि शून्याचं शून्य तुमच्या, आणि 5 दुनी 50 दुनी 100. सो जर 2/3 म्हणजे विशेष बहुमतानं जर ते विधेयक मंजूर व्हायचं असेल तर त्याला 100 लोकांनी त्या बाजूने मतदान करणं गरजेचं आहे. आणि तिसरं आहे, तर काही तरतुदी संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची मान्यता, म्हणजे अजून जास्त टफ आहे बघा. इथं काय होईल की संसदेचं त्याला विशेष बहुमत पाहिजे, प्लस जी घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांच्या पैकी निम्म्या घटक राज्यांनी काय की त्याला संमती देणं गरजेचं आहे. ही तुमच्या काय की संविधानामध्ये दुरुस्ती करण्याच्या काय की 3 पद्धती आहेत, व्यवस्थित काय की त्यांना लक्षात ठेवा. पुढं आता इथं बघतोय आपण की जी दोन्ही सभागृह आहेत तुमची, लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, त्याच्यामध्ये काम करणारे 2 महत्वाचे पीठासीन अधिकारी आहेत, त्यांना आपण समजून घेतो. पहिलं आहे ते म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष. आता लक्षात घ्या, कुठलीही सभा म्हटलं आपण तर त्या सभेचं कामकाज जे आहे ते कामकाज प्रॉपर पद्धतीनं चालण्यासाठी त्याला काही एक अध्यक्ष असणं गरजेचं आहे. तसं जी लोकसभा आहे त्या लोकसभेचं कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी तिथं काही एक अध्यक्ष पाहिजे. मग काय होतं बघा की लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरच्या जी पहिली बैठक असते लोकसभेची, त्या पहिल्या बैठकीमध्ये लोकसभेचे सदस्य जे आहेत निवडून आलेले ते आपल्या मधनं एकाची काय करतात की अध्यक्ष म्हणून निवड करतात, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि एकाची काय करतील ते उपाध्यक्ष म्हणून निवड करतील. सो 2 व्यक्तींची निवडणूक करतील ते, एक कोण तर अध्यक्ष, दुसरे उपाध्यक्ष. यांचं काम काय असतं तर संपूर्ण तुमच्या लोकसभेचं कामकाज जे आहे ते यांच्या नियंत्रणाखाली चालतं, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि मग जो अध्यक्ष पदावरती व्यक्ती निवडून येतोय त्यानं काय की निपक्षपातीपणे, म्हणजे कुठल्याही पक्षाच्या बाजूने न काम करता निपक्षपातीपणे काम करणं गरजेचं आहे. कामकाज सुरळीत चालवणं, सभागृहाची प्रतिष्ठा राखणं, हे तुमचं कामकाजाचे अर्थ लावणं, अशी बरीच कामं तुमचं कोण करते लोकसभेचा अध्यक्ष, पण याची आपल्याला आवश्यकता फारशी नाही, फक्त वाचून ठेवा. ठीक आहे ना. इथे पॉईंट मध्ये बघा की पैशा संबंधीचे प्रस्ताव आर्थिक मानले जातात, हा पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे ना. व असे सर्व प्रस्ताव केवळ लोकसभेतच मांडता येतात आणि तिथेच मंजूर होतात. फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या की देशाच्या संदर्भातले जे पैशाचे सगळे विषय असतील ते पैशाचे सगळे प्रश्न आपण काय म्हणतो आर्थिक मानतो, आणि असे जे आर्थिक प्रश्न आहेत ते आपण काय करतो फक्त लोकसभेतच मांडतो आणि तिथंच मंजूर करतो. राज्यसभेला या बाबतीत काय की फार मर्यादित अधिकार आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. काही अधिकार राज्यसभेला आहेत पण लोकसभेला नाही. उदाहरणार्थ बघतो की राज्य सूचीचे, आता हा काय प्रकार असतो लक्षात घ्या. आता मगाशी बोललो आपण की आपल्या देशामध्ये सरकार जे आहे ते 3 टप्प्यात काम करतं, केंद्र, त्यानंतर राज्य, त्यानंतर काय की स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे ना. सो विषयांची पण विभागणी केली आपण, कुणी काय काम करायचं. जी कामं केंद्रानं करायची त्याला म्हणतो आपण केंद्र सूची, जी कामं राज्यानं करायची त्याला म्हणतो आपण राज्य सूची. तर इथं म्हटलं बघून की राज्य सूचीतल्या एखाद्या विषयावरती कायदा करण्याचा जर ठराव असेल तर त्याला बघतो आपण की राज्यसभेनं मंजुरी देणं काय की गरजेचं आहे. आपण पॉईंट तितकाच महत्व नाही, फक्त काय की लक्षात ठेवा ह्याच्यावर. जसा तुमच्या लोकसभेचा काय असतो की अध्यक्ष असतो आणि उपाध्यक्ष असतो, तसं राज्यसभेचा विचार केला तर राज्यसभेत आपल्या सभापती असतो तुमच्या. ठीक आहे ना. आणि मग त्याचं पण काम तेच आहे की राज्यसभेचं संपूर्ण कामकाज जे आहे ते या सभापतींच्या नियंत्रणाखाली चालतं. त्याचबरोबर इथं इंटरेस्टिंग फॅक्ट लक्षात ठेवा की आपण काय बघितलं की लोकसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कसा येतो, तर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेची पहिली बैठक भरली की त्या पहिल्या बैठकीमध्ये सदस्य जे आहेत ते आपल्या मधनं एकाची काय करतात की अध्यक्ष म्हणून निवड करतात. पण राज्यसभेत तसं होत नाही. बघतोय आपण राज्यसभेला स्वतःचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाही. मग काय होतं इथं, तर इथं आपल्या देशाचे जे उपराष्ट्रपती आहेत ते राज्यसभेचे पदसिद्ध काय असतात की सभापती असतात, लक्षात ठेवा. म्हणजे काय, राज्यसभेला त्याचा सभापती निवडण्याचा अधिकार नाही. जो व्यक्ती आपल्या देशाचा उपराष्ट्र बनतो त्या व्यक्तीला आपोआपच काय की तुमचा राज्यसभेचं सभापती पद त्याला मिळून जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढचा पॉईंट आपला तो म्हणजे संसद कायदे कसे तयार करते. ठीक आहे ना. आपण बोललो आपण संसदेचं मुख्य काम काय, तर कायदे निर्माण करणं. मग नेमकी ही कायदे बनण्याची प्रक्रिया पार कशी पडते हे पण टप्पे महत्वाचे तुमचं बघा की कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो की कशा विषयीचा कायदा करायचा आहे, काय नेमकं कायद्यामध्ये असलं पाहिजे, कोणत्या तरतुदी त्यामध्ये असल्या पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो कच्चा मसुदा. ठीक आहे ना. आणि कच्च्या मसुद्याला एक शब्द वापरतो तो म्हणजे काय, प्रस्ताव किंवा विधेयक, लक्षात ठेवा. पण पॉईंट महत्वाचा आहे, हा पॉईंट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. कायद्याचा जो कच्चा मसुदा आहे
त्या कच्च्या मसुद्याला काय म्हणतात, त्याला म्हणतो आपण एकतर प्रस्ताव किंवा काय म्हणतो आपण त्याला विधेयक म्हणतो आपण, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि मग संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयकं मुख्यतः दोन प्रकारचे असतात. पहिला आहे अर्थ विधेयक, जे आता बोललो आपण की ज्यामध्ये पैशा संदर्भातल्या गोष्टी असतात, त्याला काय म्हणतो आपण की अर्थ विधेयक. आणि दुसरं आहे सर्वसाधारण विधेयक, म्हणजे पैशाशी संबंधित सोडून इतर जे सगळे विधेयक असतात त्याला काय म्हणतो आपण की सर्वसाधारण विधेयक तुमचं. ठीक आहे ना. आणि मग एखाद्या विधेयकाचं किंवा प्रस्तावाचं कायद्यामध्ये रूपांतर कसं होतं, तर पहिला तुमचा टप्पा येतो म्हणजे की प्रथम वाचन. पहिला कोणता आहे, प्रथम वाचन. तर काय होतं की संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य काय करतो की ते विधेयक जे आहे ते सादर करतो. म्हणजे जे काय सभागृह तुमचं असेल, लोकसभा किंवा राज्यसभा तुमचं असेल, त्या सभागृहामध्ये जो मंत्री असेल किंवा एखादा मेंबर तुमचा असेल, दोघांनी तो अधिकार आहे, ते काय करतील की त्यांचा प्रस्ताव जो आहे तो सभागृहामध्ये मांडतील. दुसरा टप्पा येतो म्हणजे की दुसरे वाचन. आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये बघतो आपण की दुसऱ्या वाचनामध्ये दोन टप्पे पडतात. काय काय, पहिला टप्पा तुमचा आहे तो आहे त्या विधेयकाचं जे उद्दिष्ट आहे, ठीक आहे ना, त्या उद्दिष्टावरती चर्चा होते. म्हणजे नेमकं विधेयक काय आहे, आमचा हेतू काय आहे, आम्हाला काय नेमकं करायचं आहे या विधेयकाच्या माध्यमातून, याच्यावरती चर्चा होते. आणि दुसरा टप्पा आहे तो म्हणजे बघतो आपण की इथे बघा समिती टप्पा. दुसरा टप्पा कोणता आहे, समिती टप्पा. ही सभागृहामध्ये त्याच्यावरती चर्चा होती त्या विधेयकावरती. म्हणजे सगळे लोक म्हणजे विरोधक जे असतील ते त्या विधेयकाच्या काहीतरी बाजूनं किंवा विरोधक मत मांडतील, ज्यांनी विधेयक मांडले ते त्याच्या बाजूने मत मांडतील, तुमची अशी चर्चा होती तुमची. आणि चर्चेनंतर जर गरज पडली तर काय करतो आपण, ते विधेयक जे आहे ते एखाद्या एक्सपर्ट समितीकडे पाठवतो, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होते. ठीक आहे ना. या टप्प्यात विधेयकावरती कलमावर चर्चा होते. हा पण टप्पा महत्वाचा आहे. कलमावर म्हणजे कळतं ना, ज्या ज्या तरतुदी विधेयकात दिल्या गेल्या आहेत त्या विधेयकावरती काय करतो आपण की त्या कलमावर चर्चा करतो, त्यामध्ये दुरुस्ती आपण सुचवतो आणि त्यानंतर सभागृहात तुमचं काय की मतदान घेतलं तुमचं. ठीक आहे ना. सो कुठलाही कायदा बनण्यामध्ये बघतो आपण की जे दुसरं वाचन आहे ते फार महत्वाचं आहे, कारण दुसऱ्या वाचनामध्येच काय होतं की त्या विधेयकावरती डिटेल चर्चा होते. पुढचं आहे ते म्हणजे तिसरं वाचन. यात काय होतं, यात फार काय चर्चा होत नाही. यात फक्त काय होतं की विधेयकावरती एक ठराव मांडला जातो, तुमचं काय की मतदान प्रक्रिया पार पडते. आणि एकदा का विधेयकाच्या बाजूने मतदान झालं की ते विधेयक आहे की दोन्ही सभागृहांनी मंजूर केलं असं म्हणतो आपण तुमचं. ठीक आहे ना. आणि एकदा का बघतो आपण की सगळी प्रक्रिया, आता ही प्रक्रिया जी आहे, समजा विधेयक लोकसभेत मांडलं तर काय होईल, लोकसभेत तुमच्या आधी प्रथम वाचन होईल, ठीक आहे, नंतर द्वितीय वाचन होईल, नंतर तृतीय वाचन. एकदा का झालं की विधेयक तुमचं काय होईल की राज्यसभेत पाठवलं जाईल. ठीक आहे ना. राज्यसभेत पहिलं तुमचं काय की प्रथम वाचन होईल, नंतर द्वितीय वाचन होईल आणि नंतर तृतीय वाचन. बघा तिन्ही टप्पे जे आहेत ते दोन्ही सभागृहात पार पडतील. आता ते डिपेंड आहे की विधेयक कोणत्या सभागृहात आधी मांडलं. तुमचं आधी लोकसभेत मांडलं तर सगळे टप्पे लोकसभेत कंप्लीट तुमचे होतील, मग राज्यसभेत येतील. जर आधी राज्यसभेत मांडलं तर सगळे टप्पे राज्यसभेत कंप्लीट होतील, मग तुमच्या काय की ते लोकसभेचं, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि मग दोन्ही सभागृहांनी विधेयक मंजूर केलं की मग त्याला काय होतं की राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवतो, लक्षात ठेवा. मग अशी बोलवतो आपण का काय, तर संसदेचा तुमचे राष्ट्रपती काय आहेत की अविभाज्य घटक आहेत. म्हणजे काय, त्यांच्या मंजुरीशिवाय कुठलाही प्रस्ताव किंवा कुठलं विधेयक जे आहे ते कायद्यामध्ये रूपांतरित होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पण एक अजून धरती लक्षात ठेवा, जर समजा एखाद्या विधेयकामध्ये समजा लोकसभेत मांडलं, लोकसभेने ते विधेयक मंजूर केलं पण राज्यसभेत ते विधेयक नामंजूर झालं, असं होऊ शकतं का, होऊ शकतं. ठीक आहे ना. तर त्या केसमध्ये काय बघतो आपण, त्याच्यावरती संयुक्त बैठकीची काय की तरतूद आहे. बघा संयुक्त अधिवेशनाची काय की तरतूद आहे की दोन्ही सभागृहाची काय होते की एकत्र बैठक होते, लोकसभा आणि राज्यसभेची, आणि त्यावरती काय की तोडगा काढत होतो आपण. ठीक आहे ना. सो इथं आपला हा दुसरा टॉपिक संपलेला आहे. परत मी सांगतोय की सांगितलेल्या गोष्टी नीट ऐका, वही पेन घेऊन बसा, पुस्तक असेल तर पुस्तक घेऊन बसा, आणि तुम्हाला जे कामं सांगितलं तुमच्या कमेंट बॉक्स सांगण्यासाठी ते कमेंट बॉक्सने जरूर काही तुमचे उत्तर मेन्शन करा, आपण त्याच्यामध्ये काही नक्की रिप्लाय करू. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.